की जो फोटो मी दिलेला आहे त्याची चौकशी करा. प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे. लोढाचा काय रोल आहे याच्यामध्ये? केसेस दाखल झाले आहेत लोढावर, पण त्याचा रोल याच्यामधला लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत ना हनी ट्रॅपच्या. कोणाबरोबर फोटो आहे? आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहे. याची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली, आणि ज्यांनी त्याला वापरलं ते हनी ट्रॅपमध्ये सापडले स्वतः. एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या या विषयावर अगदी पुराव्यासह. आणि 4 मंत्री म्हणतोय ते 4 मंत्री आहेतच. कोण आहेत? हे देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. आणि म्हणून पोलीस जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी. धडाधड रोज आज सुद्धा 5 रेड्स टाकलेले आहेत. काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत. पण याच्यामध्ये भाजपचेच आहेत की शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्री आहेत? मी 4 मंत्री म्हटले ते पुरेसं आहे. त्यातले 2 मंत्री भाजपाचेच आहेत. एक नगर जिल्ह्यातल्या मंत्र्याचं देखील नाव समोर येत असताना मी 2 मंत्री भारतीय जनता पक्षाच्या. बघा असं आहे की शेवटी त्यांना कुटुंब आहेत, संसार आहेत. आपण त्या पातळीवर जाऊन या मताजमी आहे. आणि बाकीचे 2 उर्वरित वगैरे. सर, कालच्या स्टेटमेंटमध्ये माणिकराव कोकाटे पण एक लिस्टमधून आहेत असं तुम्ही सांगितलेलं. आज होय. गिरीश महाजनना तुम्ही एक्सपोज केलं तुमच्या ट्विटरच्या माध्यमातून. अजून बाकीचे 2 कोण? ते कागद आणलं. ठीक आहे. हां, काय आलं? बाकीचे 2 कोण? आणि हे जे प्रफुल्ल लोढा आहेत, जे सगळे हनी ट्रॅपमधून अनेक महत्वाच्या लोकांना ट्रॅपमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पकडत होते, त्यांना किती म्हटलं ते आमचे नाहीत. तुम्ही चित्र पाहिले असतील. स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा प्रफुल्ल लोढा आहेत. त्यांना निवडणूक देखील लढायची होती असं समजतंय. नाही, ते असतील ना. हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक आहे. आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले. पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे. त्याच्यामुळे हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाहीत. त्यातला हा एक डाग आहे. आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारतायत. त्यांना 4 पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि 2 सीडीज आहेत. असा एक मोठा ऐवज आहे. तो ऐवज त्यांना शोधण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये जे काय आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे, गिरीश महाजनांना माहिती आहे, अनेक मंत्र्यांना माहिती आहे. धावाधाव झालेली आहे, धावाधाव. त्याच्यामुळे अशामध्ये तक्रारदार शक्यतो नसतो. पण त्याचा जो परिणाम आहे दृश्यफळ दिसत असतं. संबंधित व्यक्ती, संबंधित सरकारचे लोक हे कशा प्रकारे ब्लॅकमेल करतात त्याचा वापर करून. पण आता स्वतःलाच ब्लॅकमेल केलं जात आहे. मी जे म्हणतोय की आमचे 4 खासदार हे या प्रकरणात हनी ट्रॅपमध्येच गेले आणि ती नावं सगळ्यांना माहिती आहेत. 4 तरुण खासदार हे याच प्रकारच्या हनी ट्रॅपमधून आमच्याकडून पळून गेले. बाकी ईडी, सीबीआय, तपास यंत्रणा, भ्रष्टाचार या गोष्टी वेगळ्या, पण ते गेले.